21 जून रोजी महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। त्यावर टाकळीचे उपसरपंच व ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर यांचा गोळी घालण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यावर आमचे सत्यकाम न्यूजचे प्रतिनिधी कल्पेश महाले यांनी संवाद साधला असता टाकळीचे उपसरपंच व ज्येष्ठ पत्रकार जोरवेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण बघूयात। आज आपल्या सोबत आहेत चाळीसगाव येथील शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार किसनरावजी जोरवेकर। नुकतेच चाळीसगावला महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन झाले शेतकऱ्यांसाठी। धरणे आंदोलन झाल्यानंतर चाळीसगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला की इथले स्थानिक आमदारांना गोळी घालून मारण्याची धमकी देण्यात आली। तो व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर आज या ठिकाणी चाळीसगाव भाजपातर्फे पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात आलं। तर जे आरोप किसनरावजी जोरवेकर ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर झालेले आहेत, सर यावर आपली प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट अशी की माझ्यावर काय आरोप झाले हे तर मला काही माहिती नाही, परंतु 21 तारखेला चाळीसगाव तहसील कचेरीसमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जे काही महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं, त्या आंदोलनामध्ये मी जे काही भाषण केलं त्या भाषणामध्ये मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, शहरातल्या गुंडगिरीच्या संदर्भात, दहशतीच्या संदर्भात, दूध उत्पादकांच्या प्रश्नावर बोललो। त्या ठिकाणी जी काही चाळीसगाव शहर आणि तालुक्यामध्ये प्रचंड दादागिरीने दहशत निर्माण झालेली आहे, त्या दहशतीच्या अनुषंगाने मी एक उल्लेख केला की 1.5-2 वर्षापूर्वी मला त्या ठिकाणी जी काही धमकी देण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सांगितलं की मी छत्रपतींची शपथ घेतो की जोरवेकर तुला उद्ध्वस्त करेल। तर एवढी प्रचंड दहशतीच्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी बोललो की माझं वय झालेलं आहे, मला कॅन्सर झालेला आहे आणि मला जगण्याची काही इच्छा नाही आहे आणि त्याच्यामुळं मला मरण्याची भीती नाही। माझ्या जर कोणी भानगडीत पडला तर मी त्या ठिकाणी त्याला गोळी घालून टाकेल, पिस्तोलातून घालेल का काय, परंतु मी असं काय म्हणलं की त्याला चॉकलेटची गोळी घाल का पिस्तोलातली गोळी घाल, पण असं बोललो। पण त्या ठिकाणी मी आमदार मंगे साहेबांचं त्या ठिकाणी नाव घेतलं नाही, त्यांचा उल्लेख केला नाही। आमदारांना मी म्हणजे मंगे चव्हाणांना गोळी घाल असंही मी त्या ठिकाणी म्हटलेलं नाही आहे। असं असताना व त्या संदर्भात आमदारांनी स्वतः कुठंही काही उल्लेख केलेला नसताना काही दूरचित्रवाहिन्यांनी बातमी प्रकाशित करताना मी आमदार मंगे चव्हाणांना गोळ्या घालणार, त्यांना पिस्तोलातून गोळी घालून मारणार असा उल्लेख केला। अत्यंत चुकीचा आक्षेपार्ह तो उल्लेख आहे। मी आमदारांचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं नाही। मग त्या अनुषंगाने एक दिवस काहीच झालं नाही, परंतु नंतर काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तहसील कचेरीसमोर जे काही निषेध आंदोलन माझ्या संदर्भात झालं, काही आमच्या नेत्यांच्या संदर्भात झालं, राज देशमुख असेल, माजी खासदार उभाटाचे नेते उन्मेष पाटील यांच्या संदर्भात असेल, हे पूर्णपणे द्वेषाचं आणि ज्या गोष्टीच्या अनुषंगाने बोलायला पाहिजे तर ते न बोलता त्या नेत्यांना आणि आम्हाला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन झालं। या आंदोलनामध्ये सर्व आमदार साहेबांचे लाभार्थी होते, ठेकेदार होते, बाकीचे लोक त्या ठिकाणी जे आणले, मी जी काही माहिती घेतली लोक त्या ठिकाणी आणले, पण जे काही चांगले कार्यकर्ते त्या ठिकाणी होते ते एक शब्दही त्या ठिकाणी बोलले नाही। ते बिचारे, त्यांना घरी काही फोन गेले, माझं रेकॉर्डिंग आहे, काही फोन गेले का तुम्हाला इथं यावं लागेल, नाईलाजास्तव त्यांना यावं लागलं। त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली नाही। पण ज्यांनी काही उद्योग केले ते सगळे वाळू तस्कर, असे गुटखा किंग, वाळू तस्कर, ठेकेदार, सगळे काळे धंदे, नंबर 2चे धंदे करणारे लोक त्या ठिकाणी होते। अर्थात त्या अनुषंगाने मी आता कायदेशीर मार्गाने जाणार आहे। पण जो काही हा पोरकटपणा केला त्यामध्ये तालुक्यात आणि शहरात दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार आहे। त्या दहशतीतून मला घाबरायचं आणि एक प्रकारे दहशत निर्माण करायचे, परंतु मी अशा दहशतीला घाबरणार नाही। आमचे जे काही ग्रामीण विकास मंत्री आहे गिरीश महाजन, त्यांच्या पत्नीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता म्हणून सहभागी झालेलो होतो 1979ला। त्या मंगेश पाटलाचा कुठं जन्मही झालेला नव्हता।
परंतु त्यांनी जी काही प्रतिक्रिया त्या संदर्भात दिली ते मला चांगले ओळखतात. त्यांनी जरी मला एक शब्द विचारला असता किंवा मंगेश चव्हाणनी मला फोन करून सांगितलं असतं की मामा तुम्ही मला ते मामा म्हणतात, तुम्हाला मामा तुम्ही असं असं वक्तव्य केलेलं आहे, मग मला एक सांगा की मला ठार मारण्याची धमकी दिली, मग तेव्हा हे भाजपचे कार्यकर्ते कुठे गेले होते, तेव्हा हे पत्रकार कुठे गेले होते? यांनी मला एक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, कार्यकर्ता म्हणून मला जी धमकी दिली त्याचा निषेध करायला हे रस्त्यावर का नाही आले? परंतु केवळ राजकीय काही कार्यक्रम यांच्याजवळ शिल्लक राहिलेले नाही, यांच्याजवळ काहीच नसल्यामुळे हे जे काही भांडवल केलं आहे अत्यंत चुकीचं आहे. आणि या भांडवलातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्या निर्माण झाली तर त्याची सारी जबाबदारी मंगेश चव्हाण आणि भाजपच्या काही लोकांवर राहील. मी कायदेशीर नोटिसा पाठवतो. आणि दुसरा महत्त्वाचा भाग, हे जे काही दुखणं आहे, दुखतं कुठं आणि खुपतं कुठं? मी चितोडिया समाजाच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला. त्या जागेमध्ये काही लोकांचे हितसंबंध आहे. जे लोक कालच्या आंदोलनामध्ये भाई जो लँड माफिया आहे तो काल पोलीस स्टेशनला PIला निवेदन देताना त्या ठिकाणी होता. ती चितोडिया जमातीची कोट्यावधी रुपयाची किमतीची जागा घेण्यामध्ये जे काही लोक आहेत त्याच्यात भाजपचे काही कार्यकर्ते, त्याच्यामध्ये मी आता नाव घेणार नाही, परंतु काही रेकॉर्ड आल्यानंतर ज्यांचे त्याच्यामध्ये सहभागी आहे ते अडकणार आहेत. अशांनी मी ते प्रकरण काढू नये, ते उजेडात आणू नये म्हणून हे सगळं नाटक केलेलं आहे. धन्यवाद दादा. सत्यकाम न्यूज उपसंपादक कल्पेश, चाळीसगाव.